हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे सकाळी सकाळी आज ना पालकची पुरी करत होती, कारण घरी मी थोडीफार पालक लावली आहे एका कुंडीमध्ये. तर तिथे पालक निघली होती आणि ते जास्ती नव्हती, तर म्हटलं चला सीझनमध्ये आता हिवाळ्यामध्ये कसे असे पराठे पुरी वगैरे छान वाटते, त्याच्यामुळे इथे मी पुऱ्या करून घेतली होती. आणि त्याच्यासोबत म्हणजे पुरी करण्याचं कारण काय होतं की तुम्हाला माहीत आहे, एकादशीचा उपवास होता, तर साबुदाणा उरलेला होता माझा. तर त्या साबुदाण्याचे ना आज मला वडे करायचे होते, तर मी आज पुरी आणि वडे हेच बनवणार आहे सकाळी फक्त. कारण हे छान खारट तिखट असतात पुऱ्या, त्यांच्यासोबत काय नसलं तरी चालून जाते. आणि थोडीशी ना रात्रीची भाजी उरली होती, तर मग यांचं त्याच्यात होऊन जाईल. मला तर या पुऱ्यांसोबत काहीच लागत नाही, त्याच्यामुळे हे बनवलं. आणि मग आधी पुऱ्या करून घेतल्या, त्याच्यानंतर मग वडेही करून घेतले. भरपूर सगळं झालं होतं हे. मग आज म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत हेच चाललं सगळं, खाणं. आणि कारण ते साबुदाण्याला पण किती दिवस आपण फ्रीजमध्ये स्टोअर करणार ना, त्याच्यामुळे म्हटलं चला आता यांच्यामुळे हा एक्स्ट्राचा साबुदाणा भिजण्यात आला आहे, तर यांनाच चारूया आपण. तर असं मग आज हे सगळं बनवलं आणि तुम्हाला इथे दाखवतेच. इतके छान झाले होते वडे आणि पुरी. मी यावेळेस काय केलं माहिती आहे का, वड्यामध्ये जेव्हा मी शेंगदाणे बारीक केले ना, तेव्हाच त्याच्यामध्ये मिरची पण बारीक केली. इतके सुंदर टेस्ट लागत होती. मग थोडं काही कामत होतं, आम्ही बाहेर जाऊन आलो, छान ऊन पडलं होतं. मग त्याच्यानंतर ना इथे तुम्हाला डायरेक्ट मी संध्याकाळी भेटत आहे, कारण मग मी त्याच्यानंतर काही शूटच नाही केलं, कारण दुपारी असं काही कामच नव्हतं आज. थोडंसं रिलॅक्स आणि व्हिडिओ वगैरे होते, तर ते सगळे एडिट हे ते केलं. आणि मग इथे ना संध्याकाळी आता कपडे काढायला आले होते बाहेर, तर इथे बघू शकता छोटासा जीव किती काम करत आहे माझा. तर इथे मी कपडे काढायला आली, तर त्याची कशी काय इच्छा झाली माहिती नाही, कपडे नेऊन ठेवायची. आणि त्याला एवढी मज्जा येत होती, म्हणजे जसे बी कपडे काढले तो ठेवून आला, एकदा घेऊन गेला. आणि आता बघ जा पुढे अजून दुसऱ्यांदा पण मी कपडे काढले ना, तो येऊन आता रेडीच आहे. आणि त्याला मी मग बोलले की थोडे थोडे घेऊन जा. नाही, जेवढे हातात मी काढले तेवढे सगळे त्याला न्यायचे होते, आणि बरोबर प्रॉपर नेऊन ठेवले. पण त्याने जिथे मला ठेवायचे असते, त्याला माहिती आहे ही बाहेरून कपडे आणले की बेडवर ठेवते आणि मग घड्या घालते, तर त्याने पण छान बेडवरच नेऊन ठेवलं. आणि बाहेर ऊनच दिसत असेल तुम्हाला, पण मी आज कपडे म्हणजे सकाळी लवकर वाढवते ना, त्याच्यामुळे माझे कपडे सगळे वाढलेले होते. आणि ऊन आता झालं, सूर्य जातच आहे, फक्त आता सूर्य इकडे डुबतो, त्याच्यामुळे समोरच्या बिल्डिंगवर पूर्ण ऊन दिसत असेल तुम्हाला. मग इथे कपडे नेऊन ठेवण्याचं काम तर माझ्या मुलाने केलंच, बघू शकता तुम्ही. आणि किती लवकर लवकर म्हणजे मोठं होतात मुलं, असं मला वाटायला लागलं आता. बघा आता म्हणजे छोटासा रुजूल आता माझे कामं पण करायला लागला. आणि इथे बघू शकता, मी त्याला तुम्हाला दाखवत होती, त्याने इथे बघा सगळा गठ्ठा कपड्यांचा जमा करून ठेवला. आणि त्याला मी इथे थँक्यू म्हणत होती, पण इथे ना मी तुम्हाला आवाज नाही ऐकवू शकली, कारण टी व्ही चालू होती ना, तर त्याचा आवाज येत होता, नाहीतर मग मी तुम्हाला ऐकवलं असतं. मग इथे आता कपडे वगैरे आणून झाले होते, म्हटलं घड्या करायच्या आधी आपलं मस्त थोडा वेळ बसून इथे रुजुलसोबत मजा मस्ती करून घेते. आणि तो इथे थोडीफार राईम्स बघत होता, तर बघू शकता त्याचा डान्स चालू आहे. आणि ते कसं रुजुलला बघून असं वाटतं ना, मूर्ती लहान आणि कीर्ती महान या टाईपचं त्याचं काय झालेलं आहे. तर असो, मग आता संध्याकाळी पण मला जास्ती काय बनवायचं नाही, कारण तेवढं सकाळी ते काही खाणं झालं नाही. पुरी उरली आहे, कारण ते साबुदाणा वडे खाल्ले तर ते एवढे हेवी झाले की नंतर काही खायचीच इच्छा नाही उरली. आणि रुजुलला वरण भात होतंच, रुजुलने पुरी वगैरे थोडी खाल्ली. त्याच्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा पुरीचा, कारण कसं मी असं नेहमी हे काय असं बनवत नाही तळणातले आयटम, त्याच्यामुळे. तर इथे ना मग थोडेफार भांडे होते, तर ते वगैरे सगळे मी धुवून घेतले. म्हटलं आता एक काम आपलं करत जाते, जरी स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे तरी. तर इथे आणि इथून मला त्याला बघायचं होतं, कारण तो ना तिकडे जरा आपण इकडे तिकडे झालो की तो त्या वेळामध्ये काय होऊन जाईल तिकडे काही सांगता येत नाही. तसा तो इचकवाला मुलगा नाही आहे, जसं खूप मुलं अशी इचक करतात, पण काही सांगता येत नाही. नकळत ते काय गोष्टी होऊन जातात, म्हणजे आपण करायला नाही जात पण ते होऊन जाते. म्हणून मग किचनमध्ये काम करताना पण मला 15 वेळा तिकडे लक्ष द्यावंच लागते. आणि किचनमधून कसं हॉल लगेच दिसते, तर काय टेन्शनच नाही आहे. तो हॉलमध्ये असला की
तर इथे बघा बोलता बोलता भांडे पण धुवून झाले. भांडे जास्ती होतेच नाही, मगाशी धुतले, फक्त 1-2च होते आताचे, त्याच्यामुळे तेच इथे आता धुवून घेत आहे. आणि आज एक्स्ट्राचं असं काही रात्री बनवणारच नाही आहे मी. मला तर भूकच नाही. मला ते साबुदाणा वड्यानी म्हणजे असं वाटत आहे की मी आत्ताच खाल्ली होती की काय, जे की मी सकाळी खाल्ली आहे, तरी पण मला असं वाटत आहे. तरी असो. आणि यांना विचारलं तर हे बोलले मला तर भूकच नाही आहे. त्यांनाही भूक नव्हती, कारण हे सगळं ऑइली फूड खाल्लं की माहिती नाही म्हणजे जास्ती काही खाणं होत नाही मग नंतर. आणि आजकालचं कसं झालं आहे ना, सगळे थोडेसे आपल्या हेल्थच्या ह्याच्याने पण विचार करतात. आणि आधीसारखं आता लोकं खायला पण नाही आहेत तसे, म्हणजे खात नाही आधीसारखे असे. म्हणजे आधी कसे लोकं जे काय बनलं, आणि आधी कसं व्हायचं ना, ह्या सगळ्या गोष्टी क्वचित बनायच्या. जसे बघा गुलाबजामुन वगैरे ना, सणवार असलं किंवा काही दिवाळी वगैरे असली तेव्हा लोकं बनवत होते. आणि आता काय आहे, सगळं अवेलेबल असते, तर कधीही खायचं आणि कधीही काय करायचं. तर असं सगळं असते. आणि आम्ही गोडच्या मामल्यात तर आम्ही मागेच आहोत, आम्ही जास्ती गोड खातच नाही. पण आता गणपती होतं तेव्हापासून बापरे दिवाळीपर्यंत इतकं गोड खाणं झालं की ते शरीरावर दिसायला लागलं आपण गोड खाल्लेलं आहे. तर इथे आता सगळं हे झालं. मी म्हटलं हात लागला, थोडंसं क्लीन वगैरे करून घेते इथून. आणि मग ना त्याच्यानंतर कपडे पण फोल्ड करायचे आहे मला, तर ते कपडे वगैरे ठेवते. जेवढे जास्ती कपडे दिसतात ना काढताना म्हणजे वाढवताना, तेवढंच मला अर्धं टेन्शन येते. आता हे घड्या करावं लागतील व कपडे घड्या करणं म्हटलं की इतकं जीवावर येते माझ्या की काय सांगायचंच नाही. कधी कधी खूप चांगलं वाटते, पण कधी कधी असं वाटतं ना नकोच, असंच ठेवून द्यावं आणि इथूनच काढून काढून घालावं, पण घड्या नाही घालावं असं वाटतं कधी कधी. पण तसं तर काय होणार नाही, कारण तो कपडे ठेवले की पसारात दिसतो. आणि असं सगळं आहे इथे. आता हे थोडंसं क्लीन करून घेते. आणि आज इतकं छान वाटत होतं, कारण रात्रीचं काही टेन्शनच नव्हतं काय बनवायचं आहे की हे की ते. अरे कधी कधी अशी एखाद्या वेळेस सुट्टी मिळते ना स्वयंपाकातून, तर मजाच येऊन जाते, म्हणजे काय सांगायचंच नाही. तर इथे बघू शकता हे जे ज्याच्याने वाईप्सने पुसत आहे ते मला मॅचिंग होत आहे. तर असं बघताना कसं वाटत आहे बघू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स काय नाही, आजच्या व्लॉगमध्ये जास्ती काही शूटच नाही केलं आहे. थोडंफारच जे काय होतं माझ्याकडे तुमच्यासोबत शेअर करायला तेच तुमच्यासोबत शेअर केलं. तर असाच छानसा व्लॉग आहे. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात तर नक्की कमेंट करत जा. आणि तुम्ही जर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा. त्याचसोबत संध्याकाळी बघा इथे व्लॉग एंडच करत होती मी, पण संध्याकाळी आणि बघा इतका पसारा केला होता. मी दिवसभरात 5-7 वेळा उचलून घेते, कारण ना मला भीती वाटतं याच्यावरून घसरून वगैरे पळायची. पण याला आज काय झालं माहीत नाही, आज मला खूपच मदत करत होता. तर इथे बघू शकता तो न जेवढा पसारा केला त्याला मी एकचदा असंच म्हटलं रुजूल सगळं उचलून ठेव रे बास्केटमध्ये. तर तो इथे बघू शकता पूर्ण त्याने जेवढा पसारा केला होता सगळं क्लीन केलं. इवन म्हणजे बास्केटचं झाकणसुद्धा बंद करून ठेवला. मला एवढं म्हणजे छान वाटलं. मी म्हटलं बापरे आता हळूहळू रुजूल मोठा होत आहे आणि आपल्याला आता मदत करणार आहे. तेवढी नाही, पण हे एवढी जरी केली त्याने आपली आपली तरी पण छान वाटतं ना. आणि एवढ्याशा मुलाला म्हणजे हे सगळं कळते, तेच खूप मोठी गोष्ट आहे. तर असो, मग चला इथे आता भेटतेच तुम्हाला उद्याच्या एका छानशा अशा व्लॉगमध्ये. तर बाय, तोपर्यंत टेक केअर.